आणि मनोज जरांगे विधानसभेत एकही उमेदवार उभा करणार नाहीत असं वक्तव्य करतायत लक्ष्मण हाके। जरांगे सोशल रिफॉर्मर नाहीत असंही लक्ष्मण हाके म्हणालेत। एकीकडे 96 कुळी म्हणायचं आणि मागास प्रवर्गातून आरक्षण मागायचं हा जरांगेंचा फॉर्म्युला असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केलाय। शरद पवारांनी शांतपणे पडद्या आडून जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे। ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। एका बाजूला आम्ही 96 कुळी मराठी आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयांच्या ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणायचं। ह्या दोन गोष्टी किती विरोधाभासी आहेत आणि किती हास्यास्पद आहेत या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि सुज्ञ मंडळी जरांगेंच्या आंदोलनाला आणि जरांगेंच्या 288 उमेदवारांना निश्चित विचारतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।